क्रमांक 4 अशा प्रकारची एक भीती असते की आम्ही पुरेसं असं काही करतच नाही. आम्ही आमच्या कार्यालयात एक निरीक्षण करून त्यांना विचारलं, मला त्या विषयावर माहिती हवी आहे ज्याविषयी लोक आता शिकू इच्छितात. मी म्हटलं की तुम्ही कुठल्या महत्वाच्या विषयावर शिकणं पसंत कराल. आणि आम्ही हे सर्वेक्षण काही वर्षांपूर्वी केलं आणि ते फारच मनोरंजक होतं. बरीचशी मनोरंजक माहिती होती त्यात. पण ज्या गोष्टीविषयी लोकांनी सगळ्यात जास्त विचारलं ती होती की केव्हा मी सर्वाधिक प्रमाणात काहीतरी करू शकतो. आणि मला ही गोष्ट फार रोचक वाटली. मी अधिक प्रार्थना कधी करतो, मी देववचन अधिक केव्हा वाचतो, मी अधिक सत्कर्म केव्हा करू शकतो, मी एखादी गोष्ट अधिक केव्हा करतो. मला वाटतं की मी अधिक काही करत नाही. तुमच्यापैकी कोणी असा विचार करतं का, किंवा तुमच्या मनात अशी भीती आहे का, किंवा तुमच्या खांद्यावर तो लहानसा सैतान बसून असं म्हणतो का, तू काय करशील आता, तू काय करशील आता, काय करशील आता, काय करशील तू काय करशील. हा प्रश्न आपल्याला शारीरिक कसरतीत झोकून देतो. तुम्ही प्रार्थना करायला हवी, पण घड्याळाच्या काट्यावर नव्हे. जेव्हा कुणी तुमच्या चर्चमध्ये येऊन किंवा टीव्ही कार्यक्रमात अशी साक्ष देतात ते कसे सकाळी 5 तास प्रार्थनेत घालवतात, तुम्ही त्यांची नक्कल करायला जाऊ नका, नाहीतर तुम्ही अशांत आणि दुःखी व्यक्ती होऊन जाल. कारण मी हे करून पाहिलंय आणि मी घरातल्यांना म्हटलं की मी रोज 4 तास प्रार्थना करत जाईन. आमच्या चर्चमध्ये प्रभूची एक सेविका आली होती जी प्रभूच्या सामर्थ्याने भरली होती. मी म्हटलं की प्रभूची स्तुती असो, मी हे असंच करणार. पण समस्या ही होती, तिला त्या गोष्टीचं पाचारण होतं, मला ते नव्हतं. मी प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना केली, 2दा-3दा प्रार्थना केली, आणि जेव्हा मी घड्याळात पाहिलं फक्त 5 मिनिटं झाली होती. प्रभू दया कर. पण मला खोलीतून बाहेर यायचं नव्हतं, मग मी चांगलीच ताणून दिली. हा प्रार्थना विश्राम होता. प्रार्थना करताना जेव्हा लोक ताणून देतात तेव्हा तो असतो प्रार्थना विश्राम. आणि त्या दरम्यान जेव्हा त्यांचे डोळे उघडतात ते म्हणतात, ओ प्रभू तू मला आवडतोस. हो, मी नेहमी प्रार्थना विश्राम घेत असते. आणि मी या विषयावर संदेशही ऐकलाय की तुम्ही माझ्यासोबत 1 तास प्रार्थना करू शकत नाही, आणि कित्येक जण 1 तास प्रार्थना करायला लागले. आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की प्रभू ज्या गोष्टीचा आपल्याला पाचारण करतो तीच गोष्ट करण्यासाठी आपण इतरांना प्रोत्साहन देत असतो. मी किती वेळ प्रार्थना करते ते तुम्ही मला विचारू नका, कारण मला स्वतःलाच ठाऊक नाही. कधी कधी मी दिवसभर प्रार्थना करते, माहित नाही, आणि चिंताही नाही. मी आता त्या गोष्टीचा हिशेब ठेवत बसत नाही. आधी मी हे सगळं करायचे आणि मी एका वर्षात पूर्ण बायबल वाचून काढायचे. मला रोज 6 अध्याय वाचावे लागायचे. नीतिसूत्रातले 2, स्तोत्रातले 2, एक नव्या नियमातला, एक जुन्या नियमातला. आणि आता मला तो फॉर्म्युला आठवत नाही, पण काही दिवस मी सगळं काही व्यवस्थित केलं. माझ्या कॅलेंडरवर मार्क करून ठेवायचे. माझ्या कॅलेंडरवर चिन्ह भरपूर होती. बघा, आपण चिन्हांमुळे खूप उत्तेजित होत असतो. आणि मी ते कॅलेंडर आमच्या फ्रीजवर ठेवलं होतं. आणि खरं तर त्यामागेही एक कारण होतं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, त्या सगळ्या गोष्टी माझ्या समजण्या पलीकडे होत्या, कारण स्वतःशी प्रामाणिक राहणंच मला ठाऊक नव्हतं. मी तिथे ठेवलं कारण मी ते सगळ्यांना दाखवू इच्छित होते. आणि जोवर कॅलेंडरवर चिन्ह होत होते तोवर माझं शरीर त्या फ्रीजच्या समोर गर्वानेच फुगत होतं. बघा, रोज 4 तास प्रार्थना करून आणि एका वर्षात बायबल वाचून तुम्ही कसे बदलू शकता. तर हे काही दिवस चाललं. हळूहळू मी मागे पडत गेले आणि जवळजवळ 36 अध्यायाने मी मागे पडले. त्यामुळे माझ्या कॅलेंडरवरचे रिकामे रकाने वाढू लागले. आता जेव्हा मी त्या कॅलेंडर जवळ जायचे मी त्यापासून पळच काढायचे. अगदी यावर मात करायला मला अनेक वर्ष लागली. आणि शेवटी प्रभूने म्हटलं, तू आपली प्रत्येक गोष्ट मोजणं कधी सोडशील.
अभिमान सुखावला जावा म्हणून दाविदाने लोकांची गणना केली आणि नगरावर संकट आणलं. ओह, मी शत्रूला हरवू शकतो, बघा मला किती लोक येऊन मिळालेत. म्हणून भिवू नका की तुम्ही अधिक काही करत नाही, तुम्ही अधिक काही केलेलं नाही. एवढंच नव्हे तर तुम्ही अधिक काही करूही शकत नाही. येशूने पूर्ण कार्य केलंय. फक्त येशूनेच केलंय. आम्हालाही तेच करायचंय जे पवित्र आत्मा सांगतो, ज्यासाठी आम्हाला पाचारण झालंय. आपण आपली तुलना इतरांची करता कामा नये, कारण प्रभूने प्रत्येकाला वेगळं पाचारण दिलंय. लक्षात घ्या. सकाळी प्रभू सोबत घालवलेला प्रार्थनेचा समय माझ्यासाठी आत्मिक न्याहारी सारखा आहे आणि मला हे कळत नाही की कसं पटवून सांगू, पण मला तृप्तीचा अनुभव मिळतो. कधी कधी मला 2 तास लागतात, कधी कधी 30 मिनिटं, कधी कधी 45 मिनिटं, पण मी सांगू शकते मी प्रभूमध्ये पूर्ण तृप्त होते, आनंदित होते आणि मी दिवसभरासाठी तयार होते. पण मी आत्मिक भोजन केल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकत नाही, कारण मला ठाऊक आहे प्रभूशिवाय मी काहीच करू शकत नाही. मी अगदी निर्बल आहे, मला बळ हवंय. मी अपरिपूर्ण आहे, मला प्रभूची परिपूर्णता हवी आहे जी सदैव माझ्यात कार्य करू शकते. मला सगळं काही मोजायची गरज नाहीये. मला वाटतं यात प्रभूचा अपमान आहे. आणि काय, कारण आपण आपलं काम पाहून स्वतःवरच खुश होतो आणि काही केलं नाही तर दुःखीही होतो आपण. मला असं नाही म्हणायचं ध्येय ठेवण्यात गैर आहे. तुम्ही असं ध्येय ठेवलं असेल मी रोज 30 मिनिटे प्रार्थना करीन, चांगली गोष्ट आहे, पण दैहिकतेचं प्रदर्शन करू नका. आपल्या सगळ्या गरजा प्रभूला सांगितल्यावर एखादी नवीन मागणी जबरदस्तीने प्रभूसमोर ठेवू नका. म्हणजे आपल्या सगळ्या गरजा प्रभूसमोर ठेवल्यानंतर उरलेल्या वेळात प्रभूसमोर बसून फक्त एवढंच म्हणा की हे प्रभू, मी इथे आहे, जगातलं सगळ्यात मोठं रहस्य, सहाय्य कर मला. प्रभू तुमच्याकडून खऱ्या वार्तालापाची अपेक्षा करतो, धार्मिक मूर्खतेने भरलेल्या मोठ्या भाषणाची नव्हे. प्रभू येशूने आपल्याला धर्म देण्यासाठी प्राण दिलेला नाही, तो यासाठी मरण पावला की आपल्या देवाशी जवळचं आणि वैयक्तिक नातं जोडलं जावं. जवळचं जीवन आणि समस्या ही वास्तविकता आहे. ख्रिस्ताला या वास्तविक जीवनात घ्या, केवळ आपल्या चर्चा दिखाऊ जीवनात नव्हे. हालेलुया. बघा, हा माझ्या आवडीचा विषय आहे. बघूया इफिस्करास अध्याय 2 वचन 8-9. या वचनाचा उपयोग आपण तारणासाठी करतो, पण जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात ते लागू करायला हवं. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर देवाचे वरदान आहे, ज्याची वृष्टी आमच्यावर झाली. आणि हे तारण आम्ही कर्मे केल्याने झालेले नाही, तर ते देवाचे दान आहे. ही आमची फलप्राप्ती नाही किंवा नियमशास्त्राद्वारे ते आम्हाला मिळालेले नाही. ही आमची फलप्राप्ती नाही किंवा नियमशास्त्राद्वारे ते आम्हाला मिळाले नाही, यासाठी की कोणी अभिमान बाळगू नये, कोणी आढ्यता बाळगावी अशी ही गोष्ट नाही. त्यामुळे या बाबतीत कोणीही प्रभूचं गौरव हिरावून घेऊ शकत नाही. आपण या प्रकारे जगायला हवं. क्रमांक 5, गैरफायदा घेतला जाण्याची भीती. आज सुद्धा मी या भीतीशी लढत असते. प्रभूची इच्छा आहे की आपण नम्र आणि दीन व्हावं, पण आपल्याला भीती असते आपण असं वागलो तर लोक आपल्या डोक्यावर बसतील. आपल्याला भीती असते की ते आपला गैरफायदा घेतील. 1 पेत्र अध्याय 5 वचन 6 म्हणतं, प्रभूच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास योग्य समयी उंचावेल. नम्रता दुर्बलता नाहीये, तर ते नियंत्रित बल आहे. पूर्वी माझी अशी वृत्ती होती की तू माझ्याशी असं बोलणार नाहीस, माझ्याशी असं वागू शकत नाहीस. आधी मला माहित नव्हतं प्रभूला आधार कसं बनवायचं. मला वाटायचं सगळ्यांवर माझा प्रभाव असावा, कारण लहानपणी माझं शोषण झालं होतं आणि मी स्वतःलाच वचन दिलं होतं की मी कधीही कुणाला माझं शोषण करू देणार नाही. आणि जेव्हा तुम्ही अशा गुप्त प्रतिज्ञा करता तेव्हा कित्येकदा नात्यांमध्ये खूप समस्या उद्भवतात. आणि म्हणून अशा विचारांपासून सावध असायला हवं की मला कुणावरही विश्वास ठेवायचीच भीती वाटते. असा विचार योग्य नाहीये. मी एक गोष्ट सांगू इच्छिते, तुमचा गैरफायदा घेणाऱ्यांपासून तुम्हाला घाबरायचीही गरज नाहीये.
तुम्ही त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. काही लोक असं करण्याची शक्यता आहे, पण प्रभू आपला रक्षक आहे. तो अशा लोकांना चांगला धडा शिकवतो जे तुमच्याशी असं वागतात. ठेच लागण्याच्या भीतीमुळे तुम्ही स्वतःला वेगळं करून लोकांमध्ये मिसळण्यापासून स्वतःला दूर ठेवू शकत नाही. प्रीतीत दुःख असतं आणि वेदनाही असतात. जर तुम्ही प्रीती करता तर तुमच्या वाट्याला दुःख येतीलच आणि तुम्हीही दुःख द्याल. हॅलो, तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. 2 तिमोथी अध्याय 4 वचन 14. बघा, आज तुम्ही काही गोष्टी प्रभूच्या हाती सोपवाव्यात, म्हणजे मन दुखावणाऱ्या गोष्टी. अलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले, त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील, असं पौल म्हणाला. मला ही मनोवृत्ती आवडते. त्या माणसाने माझा गैरफायदा घेऊन मला त्रास दिला, पण प्रभूने काही वर्षापूर्वी माझ्या पतीद्वारे मला असं सांगितलं जे आमच्या जीवनात आमच्या बऱ्याच संकटात उपयोगी पडलं. ते होतं की जर तुमचा भरोसा माझ्यावर असेल तर कोणीही तुमचं काहीच हिरावू शकत नाही, कारण तुमच्यात माझं सत्य असेल तर जे काही ते तुमच्यापासून हिरावून घेतील ते मी तुम्हाला दाम दुपटीने परत करीन आणि मी त्या गोष्टींची फेड तुम्हाला दाम दुपटीने करीन. म्हणून डेव्ह आणि मी कुणावरही खेकसत नाही. जेव्हा कुणी तुमचं नुकसान करतं आणि ते भरून देण्याऐवजी मागे वळूनही पाहत नाही, तेव्हा आपण त्यांच्यावर रागावून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची गरज नसते. आपण इतकंच म्हणू शकतो, आम्ही वैतागणार नाही, त्याला प्रभूच्या हाती सोपवा. आम्ही अजिबातच वैतागणार नाही, त्याला प्रभूच्या हाती सोपवू. तो ते हिरावून घेऊ शकत नाही, नक्कीच नाही. मला वाटतं तुम्ही अशीच मनोवृत्ती धारण करा. तुमच्यात ही मनोवृत्ती असेल तर तुमची शांती टिकून राहील. तुम्ही एवढंच म्हणा की प्रभू, माझ्यात तुझी शांती टिकवून ठेव. माझी परिस्थिती मी तुझ्या हाती सोपवतोय. सहाय्य कर. अन्यथा लोकांनी तुमच्याशी वाईट वर्तणूक केली म्हणून तुम्ही त्रस्त होऊन रागाने धुमसत राहाल. जगातले लोक आपल्याशी नेहमी योग्य व्यवहार करू शकत नाहीत. खास करून प्रभूच्या लोकांबरोबर आपलं वचन पूर्ण करणाऱ्या लोकांपेक्षा वचन पूर्ण न करणारे लोक जास्त आहेत. हे कठीण तर आहेच आणि आव्हानात्मकही आहे. मी असेही लोक पाहिले ज्यांच्याकडून मला काही अपेक्षा नव्हती, पण त्यांनी अनपेक्षित गोष्टी करून मला चकित केलं. आणि जी पहिली गोष्ट तुमच्या मनात येऊ शकते ती माझ्या मनातही आली ही की कुणावरही विश्वास ठेवणं धोक्याचे. मी कुणावरही विश्वास ठेवणार नाही. माझं दुसरं विधान चुकीचं होतं. मला कळलं असं करणं चुकीचं आहे, कारण सगळ्यांना सारखंच समजणं योग्य नाही. काही लोक चांगले असतात आणि काही लोक खरोखर अद्भुत असतात. ते आपलं वचन पूर्ण करतात. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. म्हणून ही भीती पोकळ आहे की कुणी तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. हे मनातून पूर्णपणे काढून टाका. क्रमांक 6, सहभागी होण्याची भीती. बघा, लोकांमध्ये सामील होणं बऱ्याचदा पेचात पडणारं आणि निराशाजनकही असतं. लोकांमध्ये गुंतण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि गुंतल्यानंतर आपल्यातल्या काही उणीवांमुळे इतके गैरसमज होतात की त्याची सावरासावरी करताना नाकीनऊ येतात आणि मग हेही नकोसं वाटायला लागतं. धन्यवाद, मी स्वतःहून हे करीन. आपण परिस्थितीचा सामना करत नाही. आपल्यातले काही लोकही असे असतात जे परिस्थितीचा सामना करत नाहीत. आपण इतरांच्या हाती काही सोपवू इच्छित नाही. अगदी जीव जाईपर्यंत काम करत राहतो आणि शेवटी कामाच्या ओझ्यामुळे तक्रारी आणि कुरकुर करत बसतो. आपण इतरांवर जबाबदारी सोपवत नाही, कारण आपण त्यांच्या उणीवांची तडजोड करू इच्छित नाही म्हणून. त्यांचं काम आपल्यासारखं असू शकत नाही, कारण शेवटी आपणच सगळं काही परिपूर्ण रीतीने करणारे असतो. आता माझं नीट ऐका. 6 वर्षांपूर्वी मी मरायला टेकले होते. त्या सर्व कामांमुळे जे मी या सेवेसाठी करत होते, कारण परमेश्वराने मला या सेवेसाठी पाचारण केलं होतं. सुरुवातीच्या काही वर्षात हे सोपं होतं,
पण माझ्या जीवनात एक असा टप्पा आला की मला वाटायला लागलं की आता माझ्याच्याने हे काम आणखी होणार नाही. मी प्रत्येक वेळी फक्त काम 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 कामानेच व्यापलेली होते. आणि बघा, मी 90 पुस्तकं लिहिली आहेत. मी कधी सुट्टीवर जायचे नाही. आमेन. बघा, मला याचं वाईट वाटत नाही, कारण मी प्रभूच्या लोकांसाठी 100 पुस्तकांचा खजिना मागे ठेवून जाऊ इच्छिते. हे माझं ध्येय आहे. मला हे मागे ठेवून जायचंय, कारण मला वाटतं माझ्या जाण्यानंतर बराच काळ लोकांनी माझी पुस्तकं वाचावीत. कारण ज्या पुस्तकांचा प्रभाव माझ्या जीवनावर आहे त्यातली अधिकतर पुस्तकं 16व्या किंवा 17व्या शतकात लिहिलेली आहेत. विचार जेव्हा कागदावर उमटतात तेव्हा ते कायमस्वरूपी राहतात. आणि आमच्या सेवा कार्याचा विस्तार पाहून तुम्ही जाणू शकता की प्रभूने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही किती कष्ट घेतले असतील. आणि मला आठवतंय, काही वर्षांपूर्वी मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की ऐकलं का, मला काही म्हणायचंय. मी आता इतके कष्ट घेणार नाही, मी आता ते घेऊही शकत नाही. पण यासाठी या सेवा कार्याला जर लहान करावं लागलं तर ते मला सहन होणार नाही. आणि याच काळात आमचा मुलगा जो सगळ्यात लहान आहे, तो 25 वर्षांचा होता. आज तो 31 वर्षांचा आहे. तो आम्हाला हातभार लावू लागला. काही दिवस त्याने मदत केली, नंतर तो दुसऱ्या कामात गुंतला. तेव्हा मला जाणवायला लागलं की प्रभूने त्याच्यावर या सगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत, ज्या कधी काही माझ्यावर होत्या. आमचा थोरला मुलगा आधीपासून सेवेत होता, तो वर्ल्ड मिशन सांभाळत होता, पण माझ्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या टीव्ही आणि रेडिओशी संबंधित असलेल्या. आणि मी केवळ त्यांच्याशी संबंधित सगळी कामच करत नव्हते, तर त्या कामात मी बुडाले होते. शेवटी मला जाणीव झाली की जर मला थोडासा आराम, आनंद किंवा शांती मिळाली नाही तर मी आणखी काम करू शकणार नाही. मला अजिबात काम करता येणार नाही. तुमच्यापैकी कित्येक जण असं म्हणत असेल की मी आता हे आणखी करू शकत नाही. किती जण असं म्हणतात की मी आता हे आणखी करू शकणार नाही. पण आता मात्र मी बदलले आणि डेव्ह आणि मी आता आमच्या ऑफिसच्या कोणत्याही कामात स्वतःला गुंतवत नाही. आम्हाला तिथलं सगळं काम ठाऊक आहे. गरज पडली तर आम्ही सहभागी होतो, पण गुंतत नाही. आणि आता मी स्वतःला माझ्या पाचारणासाठी पूर्णपणे समर्पित केलंय. मी अन्य गोष्टीही करू शकते, पण त्यासाठी मला पाचारण झालेलं नाही. तुम्ही एखादं काम करू शकता याचा अर्थ हा नव्हे तुम्ही तेच करायला हवं, किंवा कित्येक वर्ष तुम्ही एखादं काम केल्यामुळे आताही तुम्ही तेच करायला हवं असंही काही नसतं. आपल्या जीवनातही ऋतू असतात, त्यामुळे आपण पुढच्या पिढीच्या हाती जबाबदारी सोपवणं गरजेचं असतं. जे काही ते करतात ते मला करायला आवडणार नाही. आमच्या काही सीडी अल्बम्सचे कव्हर बघून मी लगेच म्हटलं की पण मला नाही आवडलं ते. पण एक सांगू तुम्हाला, या गोष्टींना महत्त्व देणं आता माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. आणि अशा कितीतरी गोष्टी असतात, इथे म्हणा तिथे म्हणा, पण खरं सांगते मी त्याला जास्त महत्त्व देत नाही, कारण त्याचा परिणाम चांगलाच असतो. प्रभूचे आशीर्वाद, सेवा कार्याची वाढ, लोकांना मदत करणं इत्यादी. त्यामुळे मला सगळं काही आवडायलाच हवं असं काही नाही, आणि तुम्हालाही आवडायला हवंच असं काही नाही. आम्ही बोर्ड मीटिंगमध्ये होतो तेव्हाही मला इतरांवर जबाबदारी सोपवणं जड जात होतं. कित्येकदा आपण इतरांकडून काम करून घेऊ इच्छितो, पण त्यांना कामाचं स्वातंत्र्य मात्र आपण देत नाही. लोकांना अधिकार दिल्याशिवाय तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही त्यांना अधिकार देता तेव्हा त्याचा अर्थ हा, आता तुम्ही त्यापासून दूर राहायला हवं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायची गरज नाही. तर एकदा एका मासिकासाठी आम्ही रंग निश्चित करत होतो. मला इतरांनी निवडलेले रंग आवडले नाहीत. मी म्हटलं मला हे रंग आवडले नाहीत. माझा मुलगा म्हणाला काही जणांना आवडलेत. मी म्हटलं पण मला नाही आवडले. तो म्हणाला क्षमा कर, पण मला माहित नव्हतं तू स्वतःच्याच सेवेत आहेस. कारण मी त्यांना म्हटलं होतं की मला हे आवडलेले नाहीत म्हणून त्यांची छपाई होणार नाही. क्षमा कर, पण मला माहित नव्हतं तू स्वतःच्याच सेवेत आहेस. आणि माझे डोळे उघडले. विशेष म्हणजे तिथे तोच असा होता जो हे बोलू शकत होता. पण त्याचं म्हणणं खरं होतं. हे गरजेचं नाही की मला सगळं काही आवडावं किंवा सगळ्यांना मीच चांगलं वाटावे किंवा प्रत्येकाने माझ्यासारखंच काम करावं. इतरांची मदत घेण्यातच शहाणपणा असतो.
तुमच्या व्यवहारापेक्षा माझा संदेश अधिक चांगला आहे. क्षणभरासाठी आपण निर्गम 18 पाहूया. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय, म्हणजे माझा मुद्दा स्पष्ट होईल. मोशे लोकांसाठी काय काय करत आहे हे त्याच्या सासऱ्याने पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे तू काय करत आहेस? तू एकटा का आहेस? मी तुमच्याकडे पाहून असं म्हटलं की तुम्ही सर्व काही स्वतःच का करत आहात, तर ते चूक ठरणार नाही. तुम्ही एकटे का आहात? आपण पुन्हा वचनाकडे वळू. आणि लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझ्या अवतीभवती उभे राहतात. मोशे आपल्या सासऱ्याला म्हणाला, कारण लोक माझ्याजवळ देवाशी विचारायला येतात. सर्व लोकांना वाटतं मीच सर्व काही करावं. सगळेजण माझ्याशीच चर्चा करू पाहतात. सगळ्यांना वाटतं मी हे करावं, सगळ्यांना वाटतं मी ते करावं, पण माझ्याच्याने हे सगळं होणार नाही. पण तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना, तुमच्या सगळ्या मित्रांना आणि जे तुमच्यावर अवलंबून आहेत त्यांना सवय झाली आहे तुम्हीच सगळं काही करावं, म्हणून ते म्हणत असतील तुमच्यासारखं कुणी करणार नाहीये, तुम्हीच करा. आता मोशेकडे पहा जरा. ते आपले वाद माझ्याकडे घेऊन येतात आणि मी त्यांच्यामध्ये न्याय करतो आणि परमेश्वराचे विधी आणि नियम त्यांना पटवून देतो. बघा, कित्येकदा आपल्याला हे छान वाटतं की बघा सगळेजण माझ्याकडे येतात, सगळे माझ्याकडे येतात, मलाही बरं वाटतं. मोशेच्या सासऱ्याने म्हटलं, जे काही तू करत आहेस ते ठीक नाही. आता आपण पुढची गोष्ट बघूया. यामुळे तूच नाही तर हे लोक सुद्धा तुझ्या बरोबर थकून जातील. बहुतेकदा हेच होतं. मला खात्री आहे प्रभू प्रत्येक व्यक्तीच्या अवतीभोवती असे लोक ठेवतो जे त्यांना सेवेत मदत करू शकतील. मला विश्वास आहे. खरं तर आमच्या सेवा कार्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीत, म्हणजे संदेश देणं, लिहिणं किंवा प्रार्थना करण्या व्यतिरिक्त आमच्या सेवा कार्यात जे काही चालतं त्यापैकी कोणत्याही गोष्टीत माझा स्वतःचा सहभाग कमी असतो, कारण प्रभूने माझ्यासाठी अशा लोकांना पाठवले जे माझं काम करतात. एका कुटुंबात सुद्धा प्रभू तुम्हाला तो हे सगळं देत असतो जे कुटुंबाला हवं असतं. कित्येक स्त्रिया स्वतःच सगळं काही करत असतात. जर तुम्ही तुमच्या पतीला थोडंसं काम करू दिलं, जर काम दिलं आणि त्यासोबत अधिकारही दिलात, बघितलं घरचं सगळं काम मलाच करावं लागतं, अशा गोष्टीला आता आपल्याकडे जागा नाही. तुम्ही आनंदी आहात का की काम करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही? आम्हाला वाटतं की आमच्या नवऱ्यांनी आमच्या कुटुंबाचं आत्मिक मस्तक बनावं, पण ते मस्तक बनून अधिकार गाजवू पाहतात. तेव्हा ऐका, तुम्ही आराम खुर्चीतच बसून राहा बरं. बसून थोड्या वेळ आणखी टीव्ही बघा बरं. मला वाटलं होतं तुम्ही बिलं भरून याल, पण आता तुम्ही मला शिकवाल का की कसा आणि किती खर्च करायचा असतो ते राहू देते. हो, आज आपण इथे मोठा आनंद लुटत आहोत. मला तर तो पेलवतच नाहीये. आमेन. तुमची मुलं सुद्धा काही कामं करू शकतात, पण ते तुमच्यासारखं करू शकणार नाहीत. मोशीच्या सासऱ्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली की तुझ्याबरोबर हे सर्व लोक सुद्धा थकून जातील. ठाऊके काय होतं, जेव्हा प्रभू एखाद्याला मदतीला पाठवतो तुमच्या चर्चमध्ये किंवा तुमच्या कार्यालयात, ज्यांच्याकडे काही करायचं वरदान असतं पण त्यांचा उपयोग झाला नाही, तर ते वैतागतात आणि अस्वस्थ होऊन तक्रार करू लागतात आणि प्रत्येक गोष्टीत चुका शोधायला लागतात. कारण देवाने आपल्याला कंटाळा आणण्यासाठी निर्माण केलेलं नाही. तेव्हा यापेक्षा वाईट काय असेल, तुम्ही निष्णात असूनही एका जागी बसला आहात आणि दुसराच ते करू पाहतो या भीतीने की तुम्हाला ते करू दिलं जात नाही, या भीतीने की कदाचित तुम्ही ते त्यांच्यासारखं करू शकणार नाही, आणि या विचाराने पण तुम्ही घाबरू नका की कोणाच्या सहभागाने तुम्ही दुखावले जाल, तुम्ही व्हाल. तुम्हाला ते आवडणार नाही का? बघा, कुणी काही बोलत नाहीये, पण तुमचा बचाव होईल. तुम्ही वाढाल, तुम्ही शिकाल, तुम्ही सावरू शकाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.
बघा, तुम्ही भीतीने त्रस्त झाला असाल किंवा भीतीमुळे तुम्ही ते सगळं करू शकला नसाल जे तुम्ही करणं गरजेचं होतं. आज तुमच्यासाठी शुभवार्ता आहे. भीती आता तुमच्या जीवनावर राज्य करू शकणार नाही. तुम्ही ताठ मानेने भयावर स्वार होऊ शकता आणि ख्रिस्तातलं स्वातंत्र्य अनुभवू शकता आणि याद्वारे तुम्ही प्रभूला जे हवं ते करू शकता, भीती वाटत असताना. म्हणजे तुमचं जीवन बदलून जाईल. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.